शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे रविवारी आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय टोलेबाजीची रंगत पाहायला मिळाली। माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांनी शेतकरी नेते पाशा पटेल यांना मिश्किल टोला लगावला। पाशा पटेल यांच्याकडे बांबू लागवड मिशनची जबाबदारी आहे। त्यावर भाष्य करताना चव्हाण म्हणाले, ते अधूनमधून राजकीय बांबूही लावत असतात, पण बांबू नेमका कसा लावायचा ते आम्हालाही सांगत जा। या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला। कार्यक्रमाला विविध पक्षांचे स्थानिक नेते, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या हलक्या फुलक्या शैलीतील टोलेबाजीमुळे कार्यक्रमात काही काळ रंगतदार वातावरण पाहायला मिळाले। आणि म्हणून मला मुद्दा व्यासपीठावर पाहिल्यानंतर आमचे 2-3 व्यक्ती या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्याकडे जबाबदारी मोठी आहे। एकीतर पाशा पटेलांचा उल्लेख केला पाहिजे। त्यांच्याकडे बांबू मिशन, राज्याचं बांबू मिशनचे काम त्यांच्याकडे आहे, पाशा पटेल यांच्याकडे। मग राज्यामध्ये बांबू किती लागवड झाली पाहिजे, बांबूचा उपयोग काय, बांबूचं फर्निचर कसं केलं पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि गडकरी साहेबांनी त्यांना एक विशिष्ट काम सोपवलं आहे की राज्यामध्ये बांबू लावा, बांबू उगवा, बांबूचं काम करा आणि गरज पडेल त्या ठिकाणी बांबू लावा। म्हणजे बांबू लावा म्हणजे काही वेळ सांगत नाही। आधीमधून ते बांबू लावत असतात, राजकीय बांबू, परंतु जास्त काम बांबू लागवडीवर आहे, बांबूचं फर्निचर करण्यामध्ये आहे। बांबूचं काम किती महत्वाचं आहे आणि आले की ते सुद्धा आम्हाला अर्धा पाऊण तास सांगतात बांबू का एसेन्शियल आहे, बांबूचं फर्निचर काय आहे। आम्ही त्याला म्हणतो की बांबू लावा, पण बांबू कसा लावायचा हे तुला सांगायचं आम्हाला। अनुभवी माणूस आहे। हे शेतकरी संघटनेमध्येच अनेक वर्ष पण शेतकरी संघटनेमध्ये बांबू लावायचं काम महात्वाजी चालू सोडून केलं। त्यामुळे महारावजींची जी कारकीर्द आहे, शेतकरी संघटनेचे रांगडे नेते, धडाडीचे नेते म्हणून मी त्याला फार जवळून पाहिलेलं आहे। आणि मगाशी त्यांचा पर्सनॅलिटीचा उल्लेख मी यासाठी केला की मंत्रालयामध्ये गेल्यानंतर लोकांना वाटतं हेच मंत्री आले म्हणून त्याला सगळं शिपाई बाजूला सोडून महारावजी मंत्रालयामध्ये वॉचमॅन, पोलीसवाले कोणी सोडून मारल्याशिवाय बाजूवाजीमध्ये अशी पर्सनॅलिटी फार क्वचितच लोकांना आपल्याला अनुभवायला मिळते। दुसरी पर्सनॅलिटी जी होती बाबासाहेब गोरठेकरांची, तशीच पर्सनॅलिटी होती। त्यांच्याबरोबर आमचे बाबासाहेबांच्या शेवटी वयामध्ये त्यांना चालायला त्रास व्हायला लागला, पण आमचे सावकार वंगलवार सावकार त्यांना सभागृहात येऊन बसवायचे। वंगलवार सावकार त्या बाबासाहेबांना हात पकडून द्यायचे, बाबा तब्येत शेवटी जरा अडचणी झाली। पण काही दिवसांनी लोक वंगलवारलाच आमदार समजू लागले आणि त्यांना सुद्धा नाही, फॅक्ट आहे का मी अतिशयोक्ती करत नाही, पण काही मंडळींचे व्यक्तिमत्व असतं, पण व्यक्तिमत्वाबरोबर कर्तृत्वही महाराजांचं बाबासाहेबांचं होतं की मला मुद्दाम या ठिकाणी नमूद केलं पाहिजे की त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे आणि त्यांची जी आवक आहे काम समजून घ्यायची, काम करायची इच्छाशक्ती जी आहे, फार मोठं काम महाराजांनी उभं केलं आहे।